तर ना श्रावण सोमवारचा उपवास मी असं कधीच म्हणजे केलं नाही की म्हणजे बाबा नवऱ्यासाठी वगैरे असं करतात, चांगला नवरा भेटो असं करतात. हो काय वेट, चलो वाजव बेटो, बेटो वाजव. हाय हॅलो, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी राणी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आज आहे सोमवार आणि आपला आहे पहिला श्रावण सोमवार. तर श्रावणात पूजा वगैरे करायचं आहे, पण ना सकाळी म्हणजे यांचं टिफिन वगैरे बनवायचं होतं आणि आत्या पण नाही. मग यांचं दोघांचा स्वयंपाक झालेला आहे. भेंडीची भाजी आणि चपाती बनवली आणि चिमचं पण खाऊ वगैरे झालं. त्याला दूध चपाती दिले होते सकाळी आणि मग जेवला, आंघोळ वगैरे झालं, झोपून उठला आणि मग तो झोपला होता. तोवर ना बाकीची घर झाडू फरशी वगैरे पुसून घेतला आणि कपडे वगैरे आंघोळ वगैरे झालेलं आहे. आणि तेवढ्यातच माझं बाळही उठलेलं आहे आणि इकडे खेळतोय. आता मी दाखवतेच तुम्हाला. तर आता ना घरातलं पूजा करायचं आहे, देवपूजा, आणि मग मंदिरात जाऊन ना तिकडे पण थोडंसं पूजा वगैरे करायचं आहे. तर तेच, आणि आज बरंच काही होणार आहे. संध्याकाळी कुठेतरी जायचं आहे आणि हॉस्पिटलला पण जायचं आहे. तर कसं काय बड्डे पण आहे, बड्डेला पण जायचं आहे. तर कसं काय होणार आहे ते मी पुढे दाखवेनच. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब पण करा अशा छान छान व्हिडिओसाठी. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. कोणतंही असो त्याच्यासाठी प्रयत्न तर करावंच लागतात. आता हे आपलं नवीन यूट्यूबचं जर्नी स्टार्ट झालेलं आहे. त्याच्यामध्ये कधीपर्यंत सक्सेस भेटेल काही सांगता येणार नाही, पण आपले प्रयत्न मात्र आपण सुरूच ठेवायला पाहिजे. आणि हे बघा माझं बाळ, त्याला सारखं ना दाराकडे जायचं असतं, सारखं बाहेर जाऊ जाऊ असंच करत असतो. आणि बघा किती उंच झालं आणि किती मोठा झालं आहे माझं बाळ. तर असं वरती हात लावून लावून वस्तू ओढण्याचं पकडण्याचा प्रयत्न करतो. आणि हे ओरडायचं ना खूपच जास्त आगाव झाले आणि असं छानपैकी चालू पण लागलंय चिन्ह कमा. बस किती आवाज बघितलं का ह्याचा आवाज किती असतं. आणि वाटतं की हे बाळ शांत आहे, काही शांत नाही. तर असं आहे, चालू आहे चिन्हूचं खेळायचं वगैरे. तर आता देवपूजा वगैरे करायचे ते करून घेते. तर मी म्हणत होते की श्रावणामध्ये उपवास करतात म्हणजे बरेच लग्न झालेली पण नाही झालेली पण करत असतात. तर माझं कसं आहे, मी अगोदर काही करत नव्हते. तर एक कारणामुळं करायला लागले ते म्हणजे ना 2023मध्ये 23मध्ये म्हणजे असं नाही का, लग्नाला 2-3 वर्ष झाले होते आणि सगळ्यांचंच असतं की लग्न झाल्यावर की बाळ पाहिजे लगेच, अजून का झालं नाही, असे 100 प्रश्न असतात की काय प्रॉब्लेम आहे का बरं झालं नाही. तर असं ट्रीटमेंट हे आणि माझं पिरियड पण इरेग्युलर होतं, त्याच्यामुळे काय राहत नव्हतं. आणि मग त्याच्यामुळेच औषध पाणी पण चालू होतं. पण ना म्हणजे असं जास्त काही करावं नाही लागलं, पण थोडंफार तरी करावंच लागलं, औषधं वगैरे घ्यावं लागले. तर असं आहे. आणि मग देवाचं पण असतंच. तर ना म्हणजे मी असं प्रे केलं होतं म्हणजे नाही का काहीतरी राहू दे, बाळ वगैरे होऊ दे. तर मी ना श्रावण सोमवार स्टार्ट केलं होतं. तर 2 श्रावण सोमवार केले चांगल्या पद्धतीने. मग नंतर ना माझे सासरे वगैरे वारले, त्याच्यामुळे ते काय कंटिन्यू करायचं झालंच नाही, त्याच्यामुळे ब्रेक पडला. पण जे काही असो मग नंतर ना नेक्स्ट मंथमध्येच ना राहिलं आणि मग चिन्ह राहिलेलं गुड न्यूज भेटला आम्हाला. तर असं आहे म्हणजे ना देवाला आपण काय मनापासून मागितलं ना ते भेटून जातं ना. ते इच्छा आपल्या एकदम मनापासून यायला पाहिजे आणि ते ना म्हणजे कोणतंही असो त्याच्यासाठी प्रयत्न तर करावंच लागतात. आता हे आपलं नवीन यूट्यूबचं जर्नी स्टार्ट झालेलं आहे. त्याच्यामध्ये कधीपर्यंत सक्सेस भेटेल काही सांगता येणार नाही, पण आपले प्रयत्न मात्र आपण सुरूच ठेवायला पाहिजे. तर हेच आहे की चिन्नू ना असं म्हणजे नाही का महादेवाचंच कृपा आहे असं वाटतं. तर त्या वर्षी तर काय झालं नाही, फर्स्ट इयर 2 सोमवार केले आणि मग ते नाही म्हणजे करणं पॉसिबल झालं नाही. आणि मग लास्ट इयर म्हणजे चिन्नू जेव्हा छोटा होता तो खूपच म्हणजे नाही का किती
जून, जुलै, ऑगस्ट म्हणजे ऑलमोस्ट 1.5-2 महिन्याचं होतं. त्याच्यामुळे ना ते तेव्हा काही करू शकत नव्हते उपवास, कारण ना हा पूर्णपणे फीडवरच होता ना, ब्रेस्ट फीडवर. त्याला तेवढ्या छोट्या बाळाला काही आपण वरचं देऊ शकत नाही. मग त्याच्यामुळं ना मग गेल्या वर्षी काही केलंच नाही. मग यावर्षी म्हटलं करायचंच आहे. तसंही तो आता वरचं वगैरे जेवण करतो म्हणून ना मग त्याला आता वरचं वगैरे जेवण चालू आहे. मग त्याच्यामुळे जास्त काही लोड येत नाही. दूध थोडंसं कमीच पितो नाही का, असं झोप वगैरे येताना मग कधी तेव्हाच. तर म्हणून ना या वर्षी करायचं ठरवलं. तर आता बघूया कसं काय होतं आहे. तर तुमच्यासोबत मी शेअर करतच राहीन की कसं काय आहे, काय चालू आहे. तर हेच सांगायचं होतं की म्हणजे सगळं ना औषध पाणी असं सगळं काही नसतं, देवाचं पण असतं. जर तुम्ही मनापासून इच्छा व्यक्त कराल ना देवासमोर, तर नक्की पूर्ण होतच. तर बघा आगाव करते. चला आता पूजा करून घेऊया आपण. खूप मस्ती करतो. बाय कर, बाय. पूजा करू आपण. हो बाय, नंतर भेटू. तसं नाही करू, शांत बस. तर ना हे राधाकृष्णाचं फ्रेम मी फक्त 150 रुपयाला ऑर्डर केलं होतं आणि हे बाय 1 गेट 1 फ्री होतं. तर म्हणून ना हे ऑर्डर केलं होतं आणि असं डेकोरेटिव्ह आयटम म्हणून खूप छान दिसतं. आणि हे 2 हँगिंग तिथे होते, तर मी त्याला अडकवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ना भिंतीला एकदम शोभा आलेली आहे. आणि हे ना झुल्यावर बसलेले आहे, त्याच्यामुळे ना हे फॅनमुळे वगैरे हलत असतं, त्याच्यामुळे अजून छान वाटतं. जर तुम्हालाही काही डेकोरेशन वगैरे करायचं असेल ना, तर हे नक्की मागवा, कारण ना खूप जास्त छान दिसत आहे. तर लिंक वगैरे मी कम्युनिटी पोस्टला देईल आणि इंस्टाग्रामवर पण देईल, स्टोरीमध्ये आणि शॉर्ट्समध्ये पण. तर नक्की एकदा चेक करा आणि बाय पण करा. तर इकडे मी पूजा वगैरे करत होते आणि देव वगैरे सर्व घासून वगैरे धुवून वगैरे ठेवले होते. आणि चिनूचं बघा कसं चाललं आहे, तर देवांसोबत खेळत बसला होता. आणि पूजा वगैरे करताना धुताना ना करूच देत नव्हता, सारखं त्याचं असं मध्ये मध्ये हात बुडव हे बुडव असं चाललेलं होतं. आणि मग ना फोटो वगैरे वरतीच पुसून ठेवले, म्हणजे नाही का खाली असल्यावर की फुटल वगैरे म्हणून. आणि मग नंतर इथं सर्व वरती मांडून वगैरे घेतला. आणि इथे ना सगळ्या देवांना टिका वगैरे लावायचं होतं, पण ना हे बाळाला ना काही खाली राहायचंच नसतं. पूजा करताना ना सारखं ओढत असतो आपल्या पाय वगैरे धरून की मीही बघतो काय करणार आहे. आणि त्याला ना अगरबत्ती वगैरे लावताना खूपच जास्त छान आवडतं अगरबत्ती लावायला. आणि रोज आपण दिवा वगैरे लावतो ना, तेव्हा मग अगरबत्ती कसं फिरवतो म्हटलं की लगेच असं गोल गोल फिरून दाखवतो. मग त्याला घंटी द्यायला पाहिजे वाजवायला. आणि मग त्याला टिका वगैरे लावल्यावर ना मग तेव्हा समाधान होतं. आणि मग नंतर छानपैकी पाय वगैरे पडलं. आणि इकडे आपलं पूजा वगैरे करून सर्व रेडी झालं, फुलं वगैरे ठेवून घेतले. आणि मग अगरबत्ती, दिवा, धूप वगैरे सर्व लावून घेतलं. तर असं काहीसं आहे देव मंदिर. आणि ना इथे कमान आहे, तर कमानामध्येच ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे ना असं काहीसं आहे. आणि इथे पडदा वगैरे लावायचं ते मी लावेनच नंतर. तर ना आता घरातलं तर झालेलं आहे पूजा वगैरे. तर आता मंदिरात जायचं आहे, पण आता त्यांचं थोडंफार काम आहे, म्हणजे मग त्यांचं झालं की आम्ही 3 जण मिळून जाईल, तर तुम्हाला दाखवेनच. आता चिनूना छानपैकी जे बाप्पा वगैरे केलेला आहे. पप्पा जे बाप्पाला म्हणलेलं आहे पण की मला छानपैकी बोलायला येऊ दे पटापटा म्हणून. जाऊ म्हणतोय तो आता. चला तर मग जाऊया मंदिराला. इथे मी ना पूजेसाठी ना फुलं, ते शिवलिंगला वाहतात ते फळ वगैरे, तांदळाची मूठ आहे म्हणून तांदूळ, दूध आणि हळदी कुंकू म्हणजे पंचपाळा घेतलेला आहे. आणि अगरबत्ती, काडीपेटी, दिवा आणि पाणी असं सर्व काही घेतलेलं आहे. तर आता आम्ही चाललो आहे. आणि मंदिर कुठे आहे इथूनच दाखवते का, समोरच आहे, घरच्या समोर एकदम. हे बघा मी कंपाऊंडमध्येच थांबलेली आहे. आणि हे समोरचं जे दिसतंय, जे झूम करून दाखवते, हे जे मंदिर दिसतं ना छोटंसं, तर इकडेच आहे जवळच, तर लांब काही जाण्याचं गरज नाही आहे. तर असं आहे. चला तर मग जाते आता मी.
तर ना इकडे आम्ही मंदिराला वगैरे जाऊन आलो आणि मग आल्यावर घरातली छोटी मोठी कामे वगैरे आवरली आणि मग माझ्यासाठी ना मी सकाळी साबुदाणा भिजवायचं विसरलेच होते, मग त्याच्यामुळे ना बटाट्याची खिचडी बनवली। काही नाही, बटाटा आधी उकडून घेतले आणि मग ते उकडल्यानंतर सगळं वरचं साल थोडंसं ना आलं अगोदरच काढून शिजवले होते थोडंसं बिना तेल, मिरचीचं। थोडंसं जिरे आणि तर बघा खायला किती नखरे बटाटे असतात, आणि घरभर फिरून शेंगाचं आणि 2 मिरच्या टाकून सगळं फोडणी दिला आणि चिनूसाठी ना फक्त बटाटा थोडंसं आणि हे इतके बारीक बारीक वस्तू ना इतके लवकर पटकन तोंडात जाते काय खायला आणि थोडंसं खात होता। मग नंतर त्याचं काय झालं काय माहिती, असं पडलेले इकडे तिकडे वस्तू त्याला लगेचच दिसतात आणि इतके बारीक वस्तू त्याला तोंडात घालते, काय सांगायलाच तोंडात घातलेलं आहे आणि ते काढलं की लगेच ओरडायला लागतो आणि असं जेवण खाऊ घातलं की ते त्याला नाही जात, बरोबर तोंडाच्या बाहेर काढतो। तर असं आहे बाळाचं। आणि मग संध्याकाळी ना इकडं ना तुळशीचं होतं आणि मग ते तुळशीचं रोप होतं आणि किती दिवस झालं ते तुळशी ना आपल्या कंपाऊंडमध्ये लावायचं होतं। इथे साईडला वाढलेलं आहे, तुम्ही बघू शकता इकडे आणि इकडे तिकडे मागे, तर असं काहीसं वाढलेलं आहे पावसामुळे वगैरे। पण ना हेच काढून ना इथे कंपाऊंडमध्ये लावायचं होतं, पण ते काही होतच नव्हतं। मग म्हटलं आज की कसंही काढून लावूच, तर वेळ आहे तर मग तिकडून काढून आणून ना थोडंसं इकडे लावलं आणि हे गुलाबाचं वगैरे लावलं होतं, पण ते काय यायचं काय समजत नाही आहे, येईच न झालं आणि कढीपत्ता वाढू लागला आणि इकडे ना तुळस मी लावलेली आहे। तर आता रोज थोडंसं पाणी वगैरे देऊन अजून छान होईल आपलं तुळशीचं झाड वगैरे। तर आज वर्ल्ड नेचर कन्झर्वेशन डे पण आहे, म्हणून त्याच निमित्ताने हे तुळशीचं लावणं पण झालं। तर असं काहीसं आहे आणि मग ना संध्याकाळी इकडे रेडी वगैरे होऊन आम्ही गेले होते भजनला, तर इकडे भजन वगैरे छानपैकी चालू होतं आणि तिकडे बसलो थोडा वेळ। मग नंतर भजन वगैरे झाल्यावर ना घरी आलो थोडा वेळ, कारण बड्डे व्हायला थोडंसं वेळच होतं म्हणून। आणि मग घरी आल्यावर चिनूला चेंज वगैरे केलं आणि थोडंसं ना हे मी जे ऑर्डर म्हणजे मागवलं होतं तर हे चिनूला दिलं होतं थोडा वेळ खेळायला, तर त्याचं असं काही चालू होतं खेळायचं आणि मग हे गिफ्ट्स पॅक करून द्यायचं होतं बड्डे गिफ्ट्सला, तर ह्याचं असं काही चाललं होतं। आणि हे झायलोफोन ना चिनूला खूपच जास्त आवडलेलं आहे, त्याच्यासोबत ना मस्ती करायला ह्याला खूपच जास्त आवडतं आणि म्हणजे आपण जे ॲक्टिव्हिटी टाईप जे असतं ना ते लेकरांना खूपच आवडतं। आणि असं कार वगैरे त्याच्याकडे जे बड्डेला आलेले आहेत ना त्याच्यासोबत ते बिलकुल खेळत नाही, कारण त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी करण्यासारखं काहीच नाही आहे। तर हे त्याला खूप जास्त आवडलेलं आहे। आणि नंतर इकडे संध्याकाळी आलो बड्डे वगैरे झाला आणि ना हे दीदीसोबत असं काहीसं करत होती, त्याला पप्पी वगैरे दिल्यासारखं। तर चिनूना बघा किती छान क्यूट असं स्माईल करतंय, तरी ते सर्व लेकरांचं असं काहीसं खेळायचं वगैरे चालू होतं आणि इथे बड्डे वगैरे झालं होतं। मग त्याच्यानंतर ना माझं तर फास्ट होतं म्हणून मी काही जेवण वगैरे नाही केलं, पण इकडे हे आणि आका वगैरे जेवण वगैरे केले आणि मग घरी आलो। तर असं छान संपला आजचा दिवस। तर व्हिडिओ आता इथेच एंड करते, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।